श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1526व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, शनिवार दिनांक 29 जून 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई, बैठक क्रमांक 146, दिनांक 28/3/1992। परमपूज्य महाराजांनी जानेवारी 1992 मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज, भाग 2 या भागाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, मुंबईकरांच्या प्रेमाखातर मी इथे येत असतो। पुढच्या वर्षी इथे आलो तर वाशीला जाणार आहे। तेथील भक्त आज दर्शनाला आले होते। आज सिद्धिविनायकाला जाऊन आलो। गेल्या वर्षापासून माझ्या मनात श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात जायची इच्छा होती। एवढे लोक तिथे जातात, दर्शनाला एवढ्या वेळ लाईनीत उभे राहतात म्हणून मला फार उत्सुकता होती। सगळे म्हणतात म्हणून तुम्हीही या ठिकाणाला जागृत म्हणणार, पण आम्ही मात्र तिथे प्रत्यक्ष जाऊन सर्वांचा शोध घेऊन तपासून सर्व पाहतो। माझ्या हे लक्षात आले आहे की तेथील सिद्धिविनायक वेदमंत्रांच्या प्रभावाने जागृत झाले आहेत। हा सर्व वेदमंत्रांचाच परिणाम आहे। प्रथम मूर्ती पाषाणातून तयार करतात, नंतर त्या मूर्तीची स्थापना झाल्यावर तिच्यावर रोज वेदमंत्रांचा उच्चार करून पूजा अर्चा चालू करतात। पुढे तो पाषाण म्हणजेच पाषाणाची मूर्ती जागृत होते, आकाराला शक्ती येते, ती शक्ती कायम राहते। मूर्ती ज्या देवाची किंवा देवीची असेल तिचा प्रभाव कायम राहतो। वेदमंत्रांचे उच्चार कमी झाले तर मूर्तीत उणेपणा राहतो, परंतु मूर्ती जागृत झाली की वेदांचे खंडन पडत नाही। पुढे वेदमंत्रांचा प्रभाव कायम राहतो। ती मूर्ती त्या देवाच्या किंवा देवीच्या रूपाने पुढे स्वप्नात येऊ लागतात आणि ते स्थान नंतर उदयाला येते। अशा प्रकारे शक्ती जागृत झाली की समाजाला शांती मिळते। या मंत्राचा हा प्रभाव आहे। ते आचरले तर हे घडते। वेदमंत्रांच्या आवाजात तुम्ही झोपलेली माणसं कधी जागी होत नाहीत, परंतु पाषाणाच्या मूर्ती कशा जागृत होतात हे विचार करण्यासारखे आहे। पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, बालाजी, तिरुपतीलाही वेदमंत्रांचा प्रभाव आहे। तुमच्या घरोघरी देवांच्या मूर्ती असतात, त्यांची पूजा अर्चा वर्षानुवर्ष चालू असते। मूर्ती हे ईश्वराचं स्वरूप आहे। मंत्राधीनम च दैवतम म्हणजे मंत्रोच्चारपूर्वक रोज घरात पूजा केली तर व त्याचे सतत सातत्य ठेवले तर त्याही घरातील मूर्ती जागृत होतात। काही ठिकाणी देवांना घरात पूजा करताना नुसते पाण्यातून काढून वर ठेवतात, हे काही योग्य नाही। ते आपण घरात भांडी घासतात तसे झाले। काही ठिकाणी मंत्रोच्चाराच्या कॅसेट्स लावतात, तेही योग्य नाही। कॅसेटवर फक्त आवाज ऐकू येत असतो, पण म्हणणाऱ्याचा श्वासोच्छवास नसतो। श्वासोच्छवासाची स्पंदनेही तेव्हा निघाली पाहिजेत, त्याचाच परिणाम होत असतो। हे सर्वांनी लक्षात ठेवा। तुम्ही सर्व ऑफिसमध्ये गेल्यावर कामाच्या वेळी कसे जागृत असता तसे सदैव परमेश्वराच्या बाबतीतही राहा। देवावर अंधश्रद्धा जरूर ठेवा। खाताना मात्र डोळे मिटून काही खाऊ नका, अंडे वगैरे काही खाऊ नका। घरातील देवांची पूजा करण्याआधी कोणीही बिस्किटे पाव खाऊ नका। हेच सांगण्यासाठी मी मुंबईला आलो आहे। मार्गदर्शन करण्यासाठी परखड बोलावे लागते, तेव्हा कोणालाही कमी लेखण्याचा प्रकार नसतो। तरी कोणीही माझ्यावर रागू नये। राग येत असेल तर तो इथेच ठेवा, तुमच्याबरोबर तो काही बाहेर नेऊ नका। मुंबईत आत्ता दर्शनासाठी पूर्व पश्चिम बसलेलो आहे, परंतु नगरमध्ये मात्र उत्तर दक्षिण दर्शनाला बसतो। आम्ही दक्षिण दिशा नगरला शुद्ध करून घेतली आहे। घराच्या बाबतीतही तेच आहे।
घराला दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर उत्तर दिशेलाही दरवाजा असावा असे शास्त्र आहे, म्हणजे दक्षिण दिशेचा दोष लागत नाही. मूर्ती वेद मंत्रोच्चाराने जागृत होतात हे तुम्ही तुळजापूरला, कोल्हापूरला, तिरुपतीला, पंढरपूरलाही पाहता. तसेच काही ठिकाणी ती शक्ती स्वयंभू स्वरूपात पण जागृत असते. आमच्यासारख्या अधिकारी पुरुषाने सुद्धा एखाद्या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली तर त्या मूर्तीला ही शक्ती प्राप्त होते. अशा मूर्ती स्थापन केल्या तर त्या देवस्थानाची काळजी खूप घ्यायला लागते. म्हणून नगरला काही वेळेला कुठून तरी माणसं येतात व आम्हाला मूर्तीची स्थापना करायला बोलवत असतात. आम्ही अशा ठिकाणी जात नाही. माझी तब्येत सध्या बरी नसते. दर्शनाला येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्या तब्येतीची काळजी करीत असते. नंतर काहीतरी औषध सांगत असते. काही लोक दर्शनाला येताना औषध घेऊन येतात. डॉक्टर मंडळही खूप दर्शनाला येतात. तेही नवीन औषधं पाठवत असतात. मी काय करतो, कोणालाही दुखवत नाही. सगळ्यांची औषधे गोळा करून ठेवतो. आश्रमात येऊन कोणी मला त्रास दिला तरच मी त्याला नाखुश करतो, नाहीतर प्रत्येकाला खुश करूनच बाहेर पाठवत असतो. मानवी देहाला हे सर्व करावेच लागते. दुसऱ्याच्या मनाला प्रसन्नता आणणे हा अध्यात्म क्षेत्रातील गाभा आहे. माझ्या तब्येतीची काळजी करणाऱ्या सर्व प्रकारचे भक्त आहेत. त्यात मुसलमान व्यक्तीही आहेत. एकदा त्यांनीही मला औषध पाठवलं होतं. त्याचेही काही त्याज्य करता येत नाही. त्यांनाही मी दुखवत नाही. मी फक्त जुन्या डॉक्टरांना तपासायला परवानगी देतो. कोणालाही न दुखावता प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांभाळतो. सगळ्यांची औषधे जमा करून शेवटी ज्याच्यावर विश्वास आहे त्याचीच औषधे घेतो. इतरांना, सगळ्यांना त्यांना नाराज न होण्यासाठी तुमचेच औषध चालू आहे म्हणून सांगतो. कोणाला फरक पडतोय म्हणून सांगतो, कोणाला काहीच फरक नाही, आहे तसेच आहे म्हणून सांगतो. त्या सगळ्यांना खूप बरे वाटते हे सगळे ऐकून. नंतर ती मंडळी पुन्हा नवीन दुसरे औषध गुणकारी म्हणून सांगून घेऊन येतात. हे असे रोज चालू आहे. श्री गुरुदेव दत्त. या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.